नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निघाला की राज्यकर्ते खळबळ करतात आणि त्यांचं म्हणणं आहे की क्रेडिट डिसिप्लिन ज्याला म्हणतात, म्हणजे शेतकऱ्यांना सवय लागेल कर्जमाफीची, किंवा जे शेतकरी कर्ज भरण्याची तयारी असते ते सुद्धा कर्ज भरत नाही, किंवा बँकासुद्धा वित्तीय अडचणीत येतील. मंडळी, तसं जर पाहिलं तर हे वर्ष अत्यंत संकटाचं आहे, जेव्हा एकाच वेळेस लाखो शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळं त्रस्त झालेले असतात, त्यांच्या उत्पादनावर खूप मोठा परिणाम झालेला असतो. अशा वेळेस हे सगळे निकष बाजूला ठेवून सरकारने जेव्हा त्यांच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यात सुद्धा सांगितलं आहे की कर्जमाफी शेतकऱ्यांना सरसकट करू, अशा वेळी कुठल्याही गोष्टीचा निकष न लावता सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, असं माझं वैयक्तिक मत आहे. जेव्हा आपण खाजगी क्षेत्रामध्ये, कॉर्पोरेट्समध्ये मागच्या 5 वर्षात जर पाहिलं आपण, तर जवळपास 3,18,000 कोटी हे सार्वजनिक बँकांनी कर्जमाफी केली आहे. तर त्या तुलनेत या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आकडा अत्यंत कमी आहे. तर मी मायबाप सरकारला विनंती करतो, या अशा वर्षामध्ये तरी किमान सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करून एक दिलासा द्यावा आणि शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत. धन्यवाद.